नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मेथी मटर मलाई बनवूया। एकदम छान असं मस्त हिरवे हल्ली मटार मुबलक प्रमाणात मिळतात, मेथी पण मिळते। मग म्हटलं आपण आता मेथी मटर मलाई बनवूया। म्हणून मग मी म्हटलं आजचा बेतच तो होता। मुलगा म्हणतो काय बनवणार, तर सुनबाई म्हणाले चलो आपण मटर मेथी बनवूया, म्हणजे ते एक वेगळं युनिक प्रकार। तर मग आज ते बनवूया आपण। तर त्याला लागणारं साहित्य वगैरे पण आपण पाहूया। आणि मेथी मटर मलाई आता हिवाळ्यामध्ये संध्याकाळी तर असं गरम गरम त्याच्याबरोबर गरम गरम पोळी, नाहीतर हे नान रोटी, नाहीतर मग भाताबरोबर पण छान लागतं ते। आपण ते बनवूया का? चला मग। मेथी मटर मलाईसाठी मी हे मटार आणि हे काय केलं मी ना उकडून घेतलं, कारण हल्ली थंडीच्यामुळे ना फ्रीजमधून काढलेले मटर लवकर शिजत नाही, फ्रीजर नाही फ्रीजमधले, त्यामुळे मग मी कुकरमध्ये वाफवून घेतले ना, तर थोडंसं कलर त्याचा चेंज झाला। ही मेथी 1 कपभर घेतलेली, बारीक चिरून धुवून बारीक चिरून 1 कपभर घेतली आहे। आणि हे 150 ग्राम मटार घेतलेले आहे। आणि हे वाटण्यासाठी मी घेतलं आहे 1 मोठा कांदा किंवा 2 मीडियम साईजचे कांदा घ्यायचं, आले लसूणची पेस्ट 1 चमचाभर आणि 2 छोटे टोमॅटो मी चिरून घेतलेले आहेत। हे आपल्याला वाटणाला लागणार आहे। त्याच्यामध्येच मग हे मसाला वाटतानाच हे फ्राय करतानाच घालूया। धणे जिऱ्याची पूड अर्धा चमचा, गरम मसाला पाव चमचा घेतला, जास्ती नाही घेत, लाल तिखट 1 चमचा। आम्हाला हिरवी मिरची नाही चालत, त्यामुळे मग आहे ना मी लाल तिखट घालते। तुम्ही हिरवी मिरची घातली ना तर लाल तिखट घालायची गरज नाही। मग मी 1 चमचाभर लाल तिखट घेतलं आहे, थोडं जिरं घेतलं आहे फोडणीसाठी, आणि 1 चिमूटभर हिंग, चिमूटभर पाव चमचा हळद घेतलेलं आहे। आणि हे मलाई घ्यायची 2 चमचे फ्रेश घरातली मलाई आहे ना, होल क्रीम मिल्कची, फुल क्रीम मिल्कची ते आहे। आणि हे पनीर घालणार आहे मी, ट्विस्ट आहे थोडंसं, म्हणजे हे थोडे पनीर त्याच्यामध्ये घालूया खायला। आणि जे वाटण करताना काजू घालतात ना, तर काजू न घालता मी ह्याच्यातले 2-3 तुकडे वाटणामध्ये घालणार आहे, तर सेम चव छान येणार आणि प्लस काजूची गरज नाही आहे हां, त्यामुळे मग हे घालणार आहे मी ह्याच्यामध्ये। हे नवीन प्रकार मी दाखवते हां। तर चला आपण हे भाजायला घेऊया, फ्राय करायला। आता मी हे घालते जिरं ह्याच्यात, मी तेल तापायला ठेवले नाही फ्रेंड्स, आणि ह्याच्यामध्ये आता मी हे जिरं घालते। त्याच्या आणि मी गरम मसाला पावडर घालणार आहे ना, त्यामुळे मी खडा मसाला काहीच घेतलेला नाही आहे घालायला, सगळं आहे गरम मसाल्यामध्ये, त्या घरी केलेला गरम मसाला आहे, त्यामुळे मी त्याच्यामध्ये खडा मसाला नाही घालत आहे इकडे वाटण्यासाठी। आणि हा मीडियम साईज गॅस ठेवायचा, मीडियम हे ठेवायचं। आज थोडंसं जास्त डार्क करून घ्यायचं, अगदी पांढरा नाही। आणि हे ना मी व्हाईट ग्रेव्हीचं नाही बनवत आहे, मीडियम ग्रेव्ही। व्हाईट ग्रेव्हीमध्ये काय होतं की मग हिरवी मिरची घालायला पाहिजे, तर व्हाईट ग्रेव्हीचं नाही करत आहे, आणि मीडियम होईल असा, ना व्हाईट ना लाल, असं मीडियम होईल छान। आता ह्याच्यामध्ये हे भाजलं ना थोडं की मग मी ह्याच्यामध्ये हे टोमॅटो, आता ह्याच्यामध्ये मी आले लसूणची पेस्ट आहे ना ती घालते बघा, थोडं भाजलं गेलेलं आहे। आणि मी टीप दिली होती मागे एका ह्याच्यामध्ये, तर तसं हे कांदा भाजताना त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं, पटापट भाजलं जातं। हे पहा, आले लसूण पेस्ट घातली मी आता, मग जरासं डार्क करायचं, थोडंसं जास्ती नाही। आणि आता मी ह्याच्यामध्ये घालणार टोमॅटो, 2 टोमॅटो घालायचे। ग्रेव्ही करण्यासाठी आपल्याला कांदा आणि टोमॅटोची गरज असते। टोमॅटोचं थोडासा कच्चा हे गेलं ना, कच्चा वास किंवा कच्चा पण ह्याच्यातलं गेलं ना की मग आपल्याला ते गॅस घालते। हे धणे जिऱ्याची पूड, हे लाल तिखट आणि गरम मसाला, मी हे सगळं वाटणामध्येच घालून वाटण लावणार आहे डायरेक्ट। आणि मग हे हिंग आणि हळद वगैरे हे फोडणीच्या वेळेला घालणार आहे। आता हे मी आहे ना, हे बघा छान तेल पण सुटल्यामध्ये शिजलं आहे। आता ह्याला मी हे करते, गॅस घालवते आणि ह्याला वाटून घेते, ठीक आहे।
ते मसाला फ्राय केला होता ना, त्याच्याच कढईमध्ये मी आता ही मेथी हे करून घेते, परतवून घेते थोडी. त्याचं तेल होतंच, त्यामुळे तेल घालायची गरज नाही एक्स्ट्रा आपल्याला त्यांच्या. हे बघा किती आळली बघा. आणि अशी परतवली ना की मग ती कडू वगैरे नाही लागत भाजीमध्ये. ते मेथी मटर मलाई आणि पनीर, थोडंसं पनीर घालायचं, छान लागतं. थोडंसं पनीर घालायचं. हे बघा झालं परतवून. आता हे काढूया आपण आणि वाटण दाखवते मी. छान वाटण केलेलं आहे ते. आणि आता भाजी बनवायला घेऊया आपण. ठीक आहे, याच कढईत बनवणार आहे मी. पण ही थोडीशीच आहे त्यामुळे ह्याच्यात काढूया. ठीक आहे. आणि हे वाटण ह्याच्यामध्ये मी 3 असे, हे बघा असे पनीरचे क्यूब आहेत ना, 4 पनीरचे क्यूब ह्याच्यामध्ये घातले आणि ते मग असं वाटण सगळं ते ह्याच्यामध्ये घातलं. आणि आता हे वाटण मी घालणार आहे ह्याच्यामध्ये परतवायला. ठीक आहे. त्यात मी बटर नाही वापरत आहे. 2 टेबलस्पून तेल, टोटल मला 3 टेबलस्पून तेल लागलं ह्याच्याला. कारण एक तर ते परतवायला कांदा आणि टोमॅटो. आणि आता हे 1.5 ते 2 टेबलस्पून हे तेल मी घातलेलं आहे. जास्त तेल नाही घालायचे बघा, कारण सगळं हेवी सगळं म्हणजे मलाई आहे, पनीर आहे, त्यामुळे मग थोडंसंच घालायचं. आणि आता हे जे मी आहे ना जिरं ठेवलं होतं थोडं, ते जिरं ह्याच्यात टाकते आहे. हिंग नंतर घालूया. हे वाटण करते मी. ठीक आहे. बारीक गॅस ठेवायचे फ्रेंड्स, नाही तर करपायची हे असते. आणि हे मी चमचा बिमचा नाही काढत, आपल्या हाताने काढलं की ते व्यवस्थित निघतं ना. आणि मग ह्याच्यात आपल्याला जे पाणी ग्रेव्ही बनवायची आहे ना, ती ह्याच मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी त्याच्यामध्ये घालायचं. आणि जेवढे ग्रेव्ही असं एकदम पातळ नाही करायचं. ठीक आहे. हे बघ, आणि हे ना शिजलेलंच होतं ना, आणि मग आपण हे केलेलं वाटण, त्यामुळे ह्याला काय जास्त परतवायला नाही लागत. थोडं एक 5 मिनटं आपण परतवायचं हे. आणि बारीक गॅसवर, मोठं गॅस किंवा हे नाही मग चिकटतं हे. आणि हे बघा काजू घालायची गरज लागली का, आपण 2-3 पनीरचे क्यूब घातले, 4 क्यूब घातले, म्हणजे तुम्ही जेवढे बनवाल जेवढं प्रमाण त्यानुसार थोडंसं पनीरचं हे घालायचं. समजा तुम्हाला भाजीमध्ये नसेल जरी घालायचं तुकडे, किंवा वाटणामध्ये हे घ्यायचं पनीर थोडंसं, आणि त्याच्यामध्ये मग ग्रेव्ही छान येते. आणि जर तुम्हाला म्हणजे ह्याच्यामध्ये खोबरं बिबरं लागत नाही, काजू लागतं. आणि मग मला काजू नव्हतं घालायचे, म्हणून मग हे प्रयोग एक्स्ट्राचं केला की बाबा चला आपण हे पनीर घालूया. बघा किती छान दिसतं ना, असं सिल्की एकदम स्मूथ हे झालेलं आहे पेस्ट. आणि असाच होतो ना काजू घातल्यावर पण. बघा मस्त झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे मेथी अगोदर. ह्याच्यामध्ये एक आपल्याला ना टेस्ट एनहान्स करण्यासाठी ह्याच्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला साखर लागते कधी पण. आपण साखर घालूया. बस 1 चमचा बस झाला. आता मीठ घालायचं आहे, चवीप्रमाणे घालायचं आहे आत्ताच, कारण मसाल्याला सगळं व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे, तेव्हा त्याला टेस्ट छान येणार. बस हे झालं आपलं पीठ परतवून. आता मी ह्याच्यामध्ये मेथी घालते. ठीक आहे.
आता हे जे शिजवलेले मटार आहे ना, त्याच्या आधी ना मी हे विसरले होते, हे हिंग आणि हळद ह्याच्यामध्ये आपण घालायची आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मी मटार घालते. आता मी ह्याच्यामध्ये ते मिक्सरचं धुवून ठेवलेलं पाणी आहे ना ते घालते आपल्याला ग्रेव्ही करायला. आणि मग मी गॅस वाढवते थोडंसं. पनीर आपण शेवटी घालायचं. हे पहा, आपल्याला हे चपाती किंवा तंदुरी रोटी, नान वगैरे ह्याच्याबरोबर खायचं. त्यामुळे जास्त हे पण नाही करायचं पातळ, पण अजून थोडंसं पाणी लागेल ना, हे थोड्या वेळाने आटणार पाणी सगळं. म्हणून मी अजून थोडंसं याच्यात पाणी गरम करून घालणार आहे आता. हां, थोडं गरम करते ओव्हनमध्ये आणि ते घालते. ठीक आहे. हे पहा फ्रेंड्स, छान उकळलं आहे. आता हे क्यूब आहेत ना, हे घालायच्या आधी मी काय करते, ह्याच्यात आपले फ्रेश क्रीम ती घालते. आता स्लो करते मी हे. ठीक आहे. आणि हे आपलं फ्रेश क्रीम घालूया. ठीक आहे. आणि हे प्लेटिंग करताना थोडंसं वरती घालूया आपण. हे बघा. आणि ह्याच्यामध्ये मी आता हे पनीर घालते. तुम्ही पण पनीर घालून बघा मेथी मटर मलाईमध्ये, छान लागेल. आता ग्रेव्ही पण बघा ना पनीरची आपण केली की नाही, मग तसंच हे पण. हे बघा झालं. हे आपलं झालं आहे. आता आपण प्लेटिंग करूया. आता पनीर घातल्यावर जास्त उकळायचं नाही आहे. ठीक आहे. हे पहा, मी आता हे प्लेटिंग केलेली आहे छानपैकी. आणि वरती थोडीशी मलाई परत ह्याच्यात पण सजावटला घातलेली आहे. आणि खाऊन बघा, टेस्टी लागेल छान असं. आणि एकदा करून पहा. आता हिवाळ्यामध्ये मुबलक मिळतं आहे ना मटार आणि मेथी, तर करून बघा. आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.